हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नुकताच SSC बोर्ड 10th स्टँडर्डचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1चा जो झालेला पेपर आहे, ठीक आहे, त्यामध्ये मित्रांनो आपण उत्तरपत्रिका, ठीक आहे, करेक्ट आन्सर की जे आहे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी तुमचे राईट केलेले आन्सर जे आहेत या ठिकाणी टॅली करून बघा आणि आपले आन्सर जे चेक करा. मित्रांनो, तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला मित्रांनो नक्की तुम्ही शेअर करा आणि चॅनलवरती जर प्रथम आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर मित्रांनो, तुम्हाला पेपर कसा वाटला हे सुद्धा कमेंट्स करा. तर चला आपण बघूया क्वेश्चन काय होते. तर बघा, या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन होता. बघा, फर्स्ट क्वेश्चन 2A मधला. ओके, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला राईट करायचं होतं. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन जरी व्यवस्थित क्लिअर ओळखत नसेल तर तुमच्याकडे क्वेश्चन पेपर आहे, त्यावर तुम्ही टॅली करून बघा. ओके, तर बघा फर्स्ट क्वेश्चनचा आहे द SI युनिट ऑफ हीट. ठीक आहे, आपल्या या ठिकाणी हीट चॅप्टरच्या 5th नंबर, तर त्यावरती क्वेश्चन आहे. हीटचा आपल्याला या ठिकाणी युनिट विचारलेला आहे आणि या ठिकाणी योग्य पर्याय असेल त्याचं पर्याय क्रमांक B जूल, त्याचं काय असेल योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, ठीक आहे, याचं जर आपल्याला SI युनिट विचारलं आहे, ठीक आहे, हीटचं, तर जूल असणार. आपल्याला जर CGS विचारलं असतं तर मग मात्र कॅलोरीमीटर असतं. ओके, किंवा कॅलोरी असतं. ओके, तर पहिल्याचं ऑप्शन जे आहे आन्सर जे आहे हे काय असेल जूल असेल. चला बघूया समोरचा दुसरा प्रश्न. वी कॅन सी द सन इवन इफ अ लिटल बिलो द हॉरिझॉन बिकॉज ऑफ. बघा, जो आपल्याला सन जो आहे हा आपल्याला सीन होतो, दिसतोय कशामुळे, केव्हा, तर जेव्हा हॉरिझॉनच्या खाली असेल तेव्हा. तर का दिसतोय याचा आपल्याला रिझन त्या ठिकाणी विचारलेला आहे. तर या ठिकाणी 4 पर्याय बघा, याचं योग्य उत्तर असणार आहे रिफ्रॅक्शन्स ऑफ लाईट. काय असणार, पर्याय क्रमांक B जे आहे हे तुमचं या प्रश्नाचं काय असेल योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, रिफ्रॅक्शन्स ऑफ लाईट. ओके, रिफ्लेक्शन नसणार आहे, डिस्पर्शन पण नसणार आहे आणि ॲब्झॉर्प्शन्स ऑफ लाईट पण नाही. तर याचं योग्य उत्तर असणार आहे रिफ्रॅक्शन्स ऑफ लाईट. ओके, चला तुम्ही सुद्धा काय काय कॉमेंट्स केले, तुमचे चूज केलं ते सुद्धा तुम्ही कॉमेंट्स करा. तुमचे किती योग्य प्रश्न आलेत ते सुद्धा कॉमेंट्स करा. मित्रांनो, बघा तिसरा प्रश्न कार्बन कंपाऊंड या चॅप्टरवरती आहे. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, डॅश 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 किंवा टिंब इज द फंक्शनल ग्रुप ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिडचा फंक्शनल ग्रुप काय असेल तो आपल्या या ठिकाणी विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 बॉन्ड COOH. बॉन्ड COOH याला म्हणतात कार्बॉक्झिलिक ॲसिड. ओके, त्यानंतर दुसरं दिसतोय आपल्याला. ठीक आहे, हा इथर आहे, एक अल्डिहाइड आहे आणि एक अल्कोहोल आहे. ठीक आहे, त्याचं पर्याय क्रमांक 1 जे आहे हे त्या ठिकाणी काय असेल योग्य उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर बघूया नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. इन सिम्पल मायक्रोस्कोप डॅश 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 लेन्स इज यूज. जो काही सिम्पल मायक्रोस्कोप आहे यामध्ये कोणत्या टाईपचा लेन्स जो आहे हा यूज होते हे आपल्या ठिकाणी विचारलेलं आहे. पर्याय आहे कॉन्केव, प्लॅनो कॉन्केव, प्लेनो कॉन्व्हेक्स आणि कॉन्व्हेक्स. तर या ठिकाणी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक तुमचा D जो आहे तो पर्याय क्रमांक योग्य असणार आहे कॉन्व्हेक्स लेन्स. तर यामध्ये जो काही सिम्पल मायक्रोस्कोप आहे यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स जो आहे हा काय होतो यूज होतो. सिम्पल मायक्रोस्कोप कॉन्व्हेक्स लेन्स का करतं, कारण मित्रांनो कॉन्व्हेक्सचं जे फंक्शन्स आहे, ठीक आहे, ते काय करणं आहे, जे काही छोटी वस्तू आहे याला काय करणं, झूम आउट करणं, हे कोणाचं फंक्शन्स आहे कॉन्व्हेक्सचं आहे. ठीक आहे, बिग करणं, स्मॉल जरी ऑब्जेक्ट असेल तर त्या स्मॉल ऑब्जेक्टची इमेज हे काय करतो मोठी करतो. जसं की आपण बघतोय की जे काही वॉच रिपेअर असतात, ठीक आहे, वॉच रिपेअरकडे, ठीक आहे, तर वॉच रिपेअर कारण तो मायक्रोस्कोप यूज करतं सिम्पल मायक्रोस्कोप आणि सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये कोणता लेन्स असतं कॉन्व्हेक्स लेन्स असतं. ओके, क्लिअर. चला बघूया नंतरचा प्रश्न. तुम्ही सुद्धा मित्रांनो कमेंट्स करा तुमचे कोणकोणती योग्य आलेत आहे. आपण जेवढे शक्य होतील ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, जेवढं पॉसिबल तेवढं. तर बघा, बऱ्याचदा वारंवार प्रश्न यावरती विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर दिलेला आहे. ठीक आहे, तर वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय, त्या ठिकाणी 1.31, 1.36, 1.33 आहे. तर या ठिकाणी याचा योग्य पर्याय असणार पर्याय क्रमांक C जो आहे. ठीक आहे, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा काय असेल 1.33 एवढा काय असेल वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे, हा होता क्वेश्चन नंबर 1 त्या ठिकाणी. ओके, आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 2B मधला. ठीक आहे, ओके, जसं आपल्याला दिसतंय तसं बघूया. तर बघा, हा क्वेश्चन जो आहे ना हा कार्बन कंपाऊंड, ठीक आहे, सॉरी, हा जो आहे कार्बन कंपाऊंड हा सेकंड चॅप्टर जो आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन त्यावरती आधारित हा प्रश्न आहे. 3 मार्क्सचा प्रश्न आहे बघा हा. ठीक आहे, 3 मार्क्सचा प्रश्न आहे. ठीक आहे,
तर या ठिकाणी काय विचारलं बघा, तर मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स. ओके, त्यानंतर जे काही 4 ब्लॉक आहेत त्यावरती मित्रांनो आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. एक पॅसेज दिलेला आहे आणि या पॅसेजमध्ये आपल्याला जे काही फिलिंग द ब्लँक्स असतील, ठीक आहे, हे आपल्याला काय करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे, आपल्याला काय करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. तर या ठिकाणी काय योग्य पर्याय असणार, ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो 2 फिलिंग द ब्लँक्सचा 1 मार्क्स असतील. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला 6 दिले असतील, 2 4 6. ओके, तर बघा पहिले आपण पॅसेज वाचायचं आहे आणि त्यावरती आपल्याला उत्तर द्यायचे आहेत. बघा, ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर क्लासिफाईड इंटू डॅश 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 ब्लॉक. तर या ठिकाणी योग्य असणारा पहिला 4 ब्लॉक. ठीक आहे, जे काही मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हे किती ब्लॉकमध्ये क्लासिफाईड केलं आहे, तर 4 ब्लॉक आहेत. कोणकोणते 4 ब्लॉक आहेत, तर एस पी डी एफ हे 4 ब्लॉक आहेत. ओके, आणि या ठिकाणी विचारतात आपल्याला तर काही रोज आहेत, ग्रुप्स आहेत आणि कॉलम्स आहेत. ठीक आहे, पिरियड्स आणि ग्रुप्स आहेत, त्यावरती हा आधारित आपल्याला दिलेला टेबल आहे. पॅसेज आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर त्याला चेक करा तुम्ही पण. ग्रुप 1, ओके, तर 4 ब्लॉक असतील. ग्रुप 1 अँड 2 आर इन्क्लुडिंग द डॅश डॅश डॅश. तर ग्रुप 1 आणि 2 जो आहे हे इन्क्लुडिंग असतात एस ब्लॉकमध्ये. कुठल्या ब्लॉकमध्ये असतात ते, एस ब्लॉकमध्ये. ओके, ऑल दीज एलिमेंट्स आर मेटल एक्सेप्ट हायड्रोजन. ग्रुप नंबर 13 to 18 आर एलिमेंट्स आर इन्क्लुडिंग द 13 to 18 ग्रुप्स जे आहेत एलिमेंट आहेत हे इन्क्लुडिंग आहेत पी ब्लॉकमध्ये. ओके, पी ब्लॉकमध्ये. दिस ब्लॉक कंटेन मेटल्स, मेटलॉइड्स अँड नॉन मेटल्स. पी ब्लॉक असा आहे जे तुम्ही मित्रांनो जरासं जरी कॉन्सेप्ट वाचलं तर तुम्हाला याचं उत्तर भेटून जाईल. बघा, असा एकमेव ब्लॉक आहे ज्यामध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स तिन्ही पण सापडतात, तो म्हणजे कोणता, पी ब्लॉक. त्यानंतर ग्रुप नंबर 3 to 12 एलिमेंट्स आर इन्क्लुडिंग टू डॅश डॅश डॅश. ग्रुप नंबर 13 to 12 जे आहेत हे कोणतं असतात, ऑब्विसली डी ब्लॉक असेल. ऑल द एलिमेंट्स आर ट्रान्झिशनल एलिमेंट. ठीक आहे, या ठिकाणी काय असेल, ट्रान्झिशनल एलिमेंट. ग्रुप डी मध्ये जे आहे ना, ब्लॉक डी जे आहे ना, या एलिमेंटला कोणते म्हणतात, तर ट्रान्झिशनल एलिमेंट त्या ठिकाणी म्हणतात. ओके, ग्रुप 3 to 12 आर इन्क्लुडिंग द डी ब्लॉक अँड ऑल द एलिमेंट्स आर ट्रान्झिशनल एलिमेंट्स ॲज शोड. ट्रान्झिशनल एलिमेंट then stop by full stop, then at the bottom of the periods lanthanides and actinides cells constitute the F block. हे कुठं असतील, ए ब्लॉक असतील मित्रांनो. ठीक आहे, तर हे होतं आपला पॅसेजवरील 6 फिलिंग द ब्लँक्स. ठीक आहे, या तुम्ही किती योग्य केल्या कमेंट्स करा. त्यानंतर बघा हा जो क्वेश्चन्स आहे, बघा आता जो क्वेश्चन बघितला आपण तो क्वेश्चन 3 मधला होता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 मधला होता तो. ओके, क्वेश्चन 3 मधला कुठला होता, क्वेश्चन 3 मधला फर्स्ट होता. ओके, आता या ठिकाणी आपण जे आहेत एका विद्यार्थ्याने पाठवलेले आपल्याला क्वेश्चन पेपर्स आहेत, हे सिरीजवाल नसल्यामुळं ठीक आहे तुम्ही थोडंसं व्यवस्थित बघून घ्या. आता बघा हा क्वेश्चन 4 मार्क्सचा आहे, सॉरी क्वेश्चन नंबर 4 आहे. आपल्याकडे कुठलाही एक सोडवायचा आहे, 5 मार्कांकरिता आहे. बघा आता हा जो आपल्याला दिसतो डायग्राम, ठीक आहे, हा ग्लास ट्रीचा, हा आला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चॅप्टर नंबर 6 मधील. ओके, तर यामध्ये काही आपल्याला क्वेश्चन दिले आहेत, 5 क्वेश्चन्स आहेत आणि त्या 5 क्वेश्चनचे आपल्या या ठिकाणी काय करायचे आहेत, आन्सर त्या ठिकाणी द्यायचे आहेत विद्यार्थ्यांना. ठीक आहे, तर 1 by 1 जे आहेत ना आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, तर बघा फर्स्ट आहे या ठिकाणी शोज नेम ऑफ द प्रोसेस शोज इन द फिगर. ठीक आहे, ही कोणती फिगर आहे, कोणतं काय दिलं आहे, तर दिस इज द डिस्पर्शन्स ऑफ लाईट. ठीक आहे, ही कोणती प्रोसेस मित्रांनो, डिस्पर्शन्स ऑफ लाईट त्या ठिकाणी आहे. ओके, बघा पहिला क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे, कोणती प्रोसेस आहे, इट इज अ डिस्पर्शन्स ऑफ प्रोसेस. ठीक आहे, डिस्पर्शन्स ऑफ लाईट. ओके, दुसरा बघा नेम द कलर दॅट डेविएट मोस्ट. कोणता कलर आहे तो सर्वात जास्त काय होतो, डेविएट होतो. ठीक आहे, याचं योग्य असणार बघा या ठिकाणी आपल्याला कलरसुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला याचे आन्सर जे आहेत ना क्वेश्चन पेपर ऑलरेडी दिले आहेत, तुम्हाला फक्त चूज करायचे व्यवस्थितनी. ठीक आहे, नेम द कलर दॅट डेविएट मोस्ट, त्यामध्ये व्हायलेट जो आहे हा मॅक्झिमम डेविएट होते. ठीक आहे, विच कलर हॅज मॅक्झिमम डेविएट, तर व्हायलेट कलर काय होतो, मॅक्झिमम त्या ठिकाणी डेविएट होतो. ओके, मॅक्झिमम व्हायलेट. ओके, त्यानंतर बघा थर्ड डेविएट लिस्ट, तर लिस्ट कोणतं असेल, व्हायलेट जर जास्त असेल तर रेड काय असतं, छोटा असतं, एकदम लिस्ट असतं. ओके, शेवटचा बघा 4 नंबरचा प्रश्न, एकदम खूप इम्पॉर्टंट आणि इझी प्रश्न मित्रांनो. ठीक आहे, नेम एनी वन फिनॉमिनॉन इन द नेचर विच इज बेस्ड ऑन द अबव प्रोसेस. वरच्या प्रोसेसवरती एखादा तुम्ही कुठला एक फिनॉमिनॉन सांगा म्हणते, की फिनॉमिनॉन म्हटल्यापेक्षा एक तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं आहे. ठीक आहे, कोणतं ते एक्झाम्पल आहे, तर ठिकाणी बेस्ट एक्झाम्पल असेल नॅचरल फिनॉमिनॉन दॅट इज रेनबो. कुठला असेल,
रेनबो जो आहे ना हा काय असेल, नॅचरल फिनॉमिनॉन असेल. ओके, आता एक्झाम्पल रेनबो असेल, जसं की वॉटर ड्रॉपलेट असेल एअरमध्ये, जेव्हा लाईट रेज एंटर होते तर डेविएट इंटू द फॉर्म 7th कलर. ठीक आहे, 7th कलर काय करतो तो फॉर्म करतो. ओके, त्यानंतर बघा आपल्याला विचारलं डिफाईन कशाची, स्पेक्ट्रमची. ओके, तर स्पेक्ट्रम म्हणजे काय होतं, द स्पेक्ट्रम कॅन बी डिव्हिएट टू शोज द कलर ऑन द स्क्रीन. ठीक आहे, हे आपल्या स्क्रीनवरती काय करतं, कलर शो करतं. 7 डिफरंट व्हेरियस कलर काय करतं, शो करतं, त्याला म्हटलं जातं स्पेक्ट्रम. ठीक आहे, तर हा होता क्वेश्चन मित्रांनो 5 मार्कांकरिता खूप इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतर बघा हा क्वेश्चन नंबर 3 मधला आहे. आपण रँडमली नाही घेत आहे, आपण रँडमली घेतोय कुठले पण क्वेश्चन. ठीक आहे, तर तुम्ही थोडंसं तिथं क्वेश्चन मार्कवर टॅली करत त्याला. ओके, बघा हा क्वेश्चन नंबर 3 मधला आहे, क्वेश्चन 3 मधला आहे, क्वेश्चन 3 मधला 6 नंबरचा आहे. ओके, आणि ग्रॅव्हिटेशनमधला आहे. तर बघा या ठिकाणी 2 ऑब्जेक्ट दिला आहे, M1 आणि M2. याचं मास M1 आहे, याचं मास M2 आहे. हे एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहे विथ अ डेफायनाइट फोर्स, आणि हे त्याचं काय असेल, डिस्टन्स असेल. तर त्यावरील आधारित आपल्याला 3 क्वेश्चन दिले आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्स आहे. बघा फर्स्ट आहे स्टेटमेंट न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. डेफिनेटली 100% तुम्ही हे जसंच्या तसं त्या ठिकाणी लिहून आले असेल, 100% मला माहीत आहे. ठीक आहे, कोण लिहिलं कमेंट्स करा. ओके, सांगायची गरज नाही, मी सांगत नाही या ठिकाणी आता कोणतं असेल ते. ठीक आहे, स्टेटमेंट हे तुम्ही लिहिलेलं आहे. बघा सेकंड क्वेश्चन, बघा सेकंड क्वेश्चन थोडासा तुम्हाला अवघड नाही, पण विचार केला तर सोपा एकदम. बघा काय म्हणतोय, इफ द डिस्टन्स बिटवीन 2 बॉडीज इज ट्रिपल. बघा हाऊ विल द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम चेंज. बघा 2 बॉडी आहे, ही एक बॉडी आहे आणि ही एक बॉडी आहे. तर या बॉडीमधलं डिस्टन्स जे आहेत ना, हे काय केलं आपण, डबल केलं. ठीक आहे, पुस्तकात दिलं आहे मित्रांनो, पुस्तकात डबलचं एक्झाम्पल दिलं आहे नोटबुकमध्ये, टेक्स्टबुकमध्ये. त्यातनी जर फोर्स जर डबल असेल, सॉरी डिस्टन्स जर डबल असेल तर फोर्स काय असतं, तर फोर्थ राहतं 1/4 राहतं. काय राहतं, 1/4 राहतं. ओके, डबल जर डिस्टन्स असेल तर त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे 1/4 राहतं. ओके, डिस्टन्स जर डबल असेल तर. पण या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन काय विचारलं बघा, सेम क्वेश्चनचा आहे, फक्त थोडा चेंज केला त्यांनी. काय केलं आहे, डबलच्या ऐवजी काय म्हणलेलं आहे, ट्रिपल म्हटलेलं आहे. तर तुम्ही उत्तर काय केलं, तर तुमचं उत्तर या ठिकाणी असेल इट कॅन बी 1/9. काय असायला पाहिजे, 1/9 हे तुमचं योग्य उत्तर त्या ठिकाणी असायला पाहिजे होतं. ओके, ते तुम्ही केलं असेल कदाचित. ओके, बघा त्यानंतर बघा व्हॉट विल हॅपन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा व्हॉट विल हॅपन ग्रॅव्हिटेशनल फोर्स इफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल. प्रत्येक क्वेश्चन दिलं, मी तुम्हाला आत्ताच उत्तर सांगितलं. काय म्हणतोय, वेन मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, तर फोर्समध्ये काय होईल. बघा हा क्वेश्चन तुम्हाला बुकमध्ये दिला आहे, सांगितलं आहे मी. मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल देन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज ऑल्सो डबल. ठीक आहे, तर तेच त्यांनी दिलं आहे, द इफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, ऑब्जेक्टचं मास जर डबल केलं तर त्यामध्ये लागणारा फोर्स हा सुद्धा काय होते, डबल होते. आणि त्याचं जर डिस्टन्स जर वाढवलं तर फोर्स काय होते, रिड्यूस होते. ओके, तेच क्वेश्चन या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, बघा त्यानंतर बघा आता एक न्यूमेरिकल आहे, चॅप्टर नंबर 10 वरती हा क्वेश्चन आपण घेतलेला होता. ओके, बघा काय, द ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट एक्झॅक्टली 35,780 किलोमीटर अबव द अर्थ सरफेस आणि टेंडेन्शियल वेलोसिटी इज 3.08 मीटर पर किलोमीटर पर सेकंड. बघा एक सॅटेलाइट्स आहे, अर्थ सरफेस जे आहे 3 होतं सरफेसवरती. एक म्हणजे लिओ, मिओ आणि हिओ, जेव्हा सांगितलं होतं हायेस्ट अर्थ ऑर्बिट. ठीक आहे, तर त्याच्यावरती दिलं आपल्याला 35,000 एक मिनटामध्ये 35 कुठे गेला आहे बघा, 35,780 किलोमीटर दिला आहे की नाही. तर आपल्याला काय म्हणतो या ठिकाणी बघा, हाऊ मच टाईम द सॅटेलाइट विल टेक टू कम्प्लीट 1 रिव्होल्युशन्स अराउंड द अर्थ. बघा आपल्या या ठिकाणी काढायचं आहे. बघा ही अर्थ आहे आणि या अर्थवरती हे काय सॅटेलाइट्स आहे, तर हे सॅटेलाइट जे आहे अर्थच्या अराउंड काय करतोय, रिव्होल्युशन करतोय. किती किलोमीटरवरती, तर 35,780 किलोमीटरवरती. ओके, तर यांनी विचारलं आहे काय आपल्याला, की हे जे प्लॅनेट आहे, हे काही जो हा जो सॅटेलाइट्स आहे, तर हा सॅटेलाइट अर्थच्या भोवती 1 पिरियड ऑफ रिव्होल्युशन कंप्लीट करण्याकरता किती वेळ लागते. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला टाईम त्या ठिकाणी काढायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे काय असतं, आपण लास्टमध्ये पाहतो स्पीड डिस्टन्स अपॉन टाईम असतं. तर डिस्टन्स काय असतं, 2πr/t असते. ओके, तर आपल्याला टीच काढायचा आहे. तर या ठिकाणी काय काढा, हा टी इकडं पाठवा, 2πr घ्या आणि खाली हा स्पीड डिवाइड लाईन या. त्या ठिकाणी व्हेलॉसिटी दिली आहे 3.8 किलोमीटर 3.08 मीटर किलोमीटर पर सेकंड. बस तुम्हाला हे आन्सर भेटून जाईल त्या ठिकाणी. ठीक आहे, तर याचा नियर अबाउट जो आहे 33 म्हणजे जवळपास 24 आवर्स याला लागतील. ठीक आहे, 24 तास याला कंप्लीट करायला लागतील. ओके ओके, त्यावरती वाटलं आपण एक वेगळा सेपरेट व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊया.
आपण या ठिकाणी जे हायलाईट आहेत इम्पॉर्टन्स आहेत ते क्वेश्चन या ठिकाणी घेतोय मी, ठीक आहे, जे तुम्हाला यावरती स्क्रीनवरती समजून सांगता येईल मला. ओके, न्यूमेरिकल आपल्याला वेगळं बघावं लागेल, ठीक आहे. तर बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल ऑब्झर्विंग बाय गिवन. बघा आपल्याला टेबल दिला आहे, तर आपल्याला हा जो आहे ना लेन्सेसमधला चॅप्टर आहे, लेन्सेसमधला हा पोर्शन्स आहे. बघा आपल्या या ठिकाणी 2 फिगर दिले आहेत, त्या फिगरवरून आपल्याला काय करायचं आहे. बघा फर्स्ट दिला आहे, हा सुद्धा क्वेश्चन मित्रांनो 3 मार्क्ससाठी क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे, लक्षात असू द्या. बघा 3 मार्क्ससाठी आहे, 5-6 नंबरचा क्वेश्चन. बघा काय काय म्हणतोय. पहिला आहे नेम ऑफ द डिफेक्ट, आपल्याला कोणता डिफेक्ट आहे तो ओळखायचा आहे. पोझिशन्स ऑफ इमेज आणि लेन्सेस कोणता यूज करायचा आहे ते डिफेक्ट आपल्या या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघा पहिला जो आहे ना याला म्हणतात नियर सायटिक्स. याला काय म्हणतात, पहिल्याला काय म्हणतात नियर सायटिक्स, ज्याला ऑरमध्ये मायोफिया म्हणतात, ठीक आहे. तर या नेम ऑफ डिफेक्ट काय असेल, नियर सायटिक्स किंवा मायोफिया. ओके, सेकंड जो आहे हा कुठला असेल, फारसी सायटिक्स. ओके, फारसी सायटिक्स, ठीक आहे. त्यानंतर बघा पोझिशन्स ऑफ इमेज, या पहिल्या केसमध्ये जो आहे ना इमेज कुठं तयार होते, ठीक आहे. इन केस ऑफ नियर सायटिक्स दॅट इज मायोफिया, इमेज इज फॉर्म इन द फ्रंट ऑफ लेन्सेस किंवा फ्रंट ऑफ रेटिना. जे काही रेटिना आहे, रेटिनाच्या समोर इमेज काय होते, फॉर्म होते, तो डिफेक्ट म्हणजे कोणता असते, नियर सायटिक्स. ओके, या ठिकाणी तुमचं काय असेल पाहिजे, इमेज फॉर्म इन द फ्रंट ऑफ रेटिना किंवा इमेज फॉर्म इन द फ्रंट ऑफ स्क्रीनच्या समोर किंवा रेटिना समोर काय होतं, तयार होतं. त्यानंतर बघा या ठिकाणी जे काही इमेज तयार झालेली आहे ही कुठे आहे, बिहाइंड द रेटिना किंवा बिहाइंड द स्क्रीन. तर या ठिकाणी तुमचं असलं पाहिजे बिहाइंड द स्क्रीन. ओके, या ठिकाणी बिहाइंड द स्क्रीन, ठीक आहे. आणि शेवटचा मित्रांनो खूप सिंपल होता, लेन्स यूज कोणता केल्या करेक्ट जाते, तर याकरता कोणता आहे, कॉन्व्हेक्स लेन्स असतं. ओके, आणि याकरता कोणतं असतं, कॉन्व्हेक्स लेन्स. सॉरी, या ठिकाणी कॉन्केव्ह असतं, या ठिकाणी कॉन्व्हेक्स असतं. एकदम सिंपल होतं, ठीक आहे. त्यानंतर बघा 6वा प्रश्न होता या ठिकाणी, राईट एनी 3 जनरल प्रॉपर्टी ऑफ आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंडच्या आपल्याला कोणत्याही 3 जनरल प्रॉपर्टी या ठिकाणी सांगायच्या होत्या. तर पहिली तुमची प्रॉपर्टी आहे, द आयोनिक कंपाऊंड आर फॉर्म बाय 2 अपोजिट चार्ज ऑफ अट्रॅक्शन, कॅटायन अँड अनायन, ठीक आहे. त्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड असतं. त्यानंतर आयोनिक बॉन्ड जो आहे हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही इन केस ऑफ सॉलिड स्टेटमध्ये. ओके, आयोनिक कंपाऊंड कंडक्ट करत नाही इन केस ऑफ सॉलिड स्टेटमध्ये, कार्बनच्या केसमध्ये. ओके, पण मोल्टनच्या स्टेटमध्ये काय करतं, ते कंडक्ट करतं, ठीक आहे. हे 2-3 तुमच्या लक्षात यायला पाहिजे होते. ओके, त्यानंतर बघा महत्त्वाचं थर्ड चॅप्टर केमिकल रिॲक्शनमध्ये बघा क्वेश्चन होता, व्हॉट आर द फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. कोणकोणते फॅक्टर्स आहेत रेट ऑफ केमिकल रिॲक्शनमध्ये अफेक्ट करतात. 5 फॅक्टर सांगितले होते मी, नेचर ऑफ रिॲक्टन, साईज ऑफ रिॲक्टन, कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर आणि कॅटॅलिस्ट, ठीक आहे. हे तुम्हाला 5 नाव सांगायचे होते. व्हॉट फॅक्टर आर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, कोणकोणते 5 फॅक्टरचं नाव सांगायचे. आणि सेकंड क्वेश्चनचा आहे एक्सप्लेन एनी वन, त्यातला कोणताही तुम्ही एक एक्सप्लेन करू शकता. असं कंपल्सरी नव्हतं की ज्यांनी विचारला पर्टिक्युलर, कुठलाही तुम्ही एक त्या ठिकाणी सांगू शकतो. ओके ओके, चला बघा नंतरचा प्रश्न बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. बघा हा चॅप्टर आहे हीट नावाचा, ठीक आहे. बऱ्याचदा विचारला क्वेश्चन मित्रांनो की हा जो टाईम ग्राफ जो आहे, ठीक आहे, हा काय शो करतो. बघा या ठिकाणी 3 प्रश्न दिले आहेत. तर प्रश्न बघा काय म्हणतोय, व्हॉट डज द ग्राफ रिप्रेझेंट, हा ग्राफ जो आहे हा काय शो करतो. देन बघा व्हॉट डज द लाईन ए बी रिप्रेझेंट, ए बी लाईन रिप्रेझेंट काय करते. व्हॉट डज द बी सी लाईन रिप्रेझेंट, याचे आन्सर जे आहेत ना आपल्या ग्राफमध्ये बघा. ओके, थोडेसे बघा व्हॉट डज द ग्राफ शो, हा ग्राफ जो हा का शो करतो, तर हा ग्राफ जो शो करतो काय करतो, मिक्सचर आईस आणि वॉटर याला कंटिन्युअसली हीट केलं जातं. ओके, तो शो करतो. देन बघा व्हॉट डज द लाईन शोज रिप्रेझेंट ए बी, ए बी काय करतो, तर ही जी लाईन दिसते तुम्हाला ए बी, ठीक आहे, ही आहे काय करतोय, तर आईस इट कन्वर्ट इंटू सॉलिड, म्हणजे काय सॉलिड स्टेटमध्ये आईस आहे ते कन्वर्ट होतं कशामध्ये, लिक्विड स्टेटमध्ये ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. बघा ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये. नंतर बी सी काय शो करतं, तर बी सी शो करतं व्हेन आईस इज कन्वर्ट टू द वॉटर अँड वॉटर इज कन्वर्ट टू द वॉटर वेपर्स किंवा सॉरी वेपर्समध्ये काय होते ते कन्वर्ट होते. ओके, हा जो थर्ड क्वेश्चन असेल ना बी सीचा, तो मी एकच सांगितला आहे. व्हॉट डज द लाईन शो बी सी, बी सी काय शो करते, व्हेन द वॉटर फॉर्म इट गेट कन्वर्ट इन टू द वेपर्स, ठीक आहे, एकत्र सांगितलं आहे मी, ठीक आहे. ए बी काय शो करते, ए बी जी आहे हे आईसचं कन्वर्शन वॉटरमध्ये आणि बी सी काय शो करते, वॉटरचं कन्वर्शन वेपर्समध्ये, ठीक आहे. असे सिंपल क्वेश्चन त्या ठिकाणी होते मित्रांनो. तर हे मित्रांनो आन्सर की तुम्हाला यातले कोणकोणते आन्सर तुम्ही क्लिक केले ते कमेंट्स करा. ओके, तुम्हालासुद्धा पेपर कसा वाटला ते सुद्धा कमेंट्स करा. काही डाऊट्स असेल तर नक्की कमेंट्स करा, तुमच्यावरती डाऊट जे आपण सॉल्व्ह करू मित्रांनो.
तर पेपर एकंदर छान होता, चांगला होता, तुमचा सर्वांचा पेपर चांगला गेला असेल. हा क्वेश्चन नंबर 2 आहे. यावर जर आपण वेगळं बोलूया. ठीक आहे, खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ जो आहे हा शेअर करा. धन्यवाद.